सूर्य सिद्धांतीय पंचांग म्हणजे नेमकं काय आणि त्या नावाला आपल्या ज्योतिष क्षेत्रातल्या मंडळींना धक्का अजिबात बसणार नाही. पण या ठिकाणी या सभागृहात काहीशा उत्सुकतेनं उपस्थित असलेल्या अभ्यासकांचं, तज्ज्ञांच्या आणि रसिकांच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रश्नार्थक चिन्ह आहे. नेमकं सूर्य सिद्धांतीय पंचांग आणि त्याचं प्रकाशन का म्हणून आणि ते कशाला आकाराला आणायचं या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता सूर्य सिद्धांतीय पंचांगाकडूनच आपण आमंत्रित करूया. देवव्रत बूट जसं आपल्याला ठाऊक आहेत, नागपुरातलं एक ज्योतिष्य शास्त्रातलं पारंगत असं व्यक्तिमत्व आहे. ग्रहदृष्टी या संस्थेमार्फत ते अनेकांच्या अडचणी सोडवत असतात, समाधान करत असतात. अतिशय मितभाषी आणि पण अभ्यासू असं ते व्यक्तिमत्व आहे. आपण MSc मॅथमॅटिक्सची पदवी घेतलेली आहे आणि त्याच वेळेला आपण संगणक तज्ज्ञ आहात आणि जगन्नाथपुरी येथून पंडित संजय रथ यांच्याकडनं आपण रीतसर विद्या ग्रहण केलेली आहे. धरमपेठ कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्याला ज्योतिषशास्त्राची आणि ग्रहांविषयी आवड निर्माण झाली आणि मग एक एक सिद्धांत आपण उकलत गेला. 1978 आणि 1979 हे साल आपल्या जीवनातलं अभ्यासाच्या दृष्टीने तसं उल्लेखनीय असं साल आहे. एलएसएससी भालचंद्र आणि एलएसएससी सुधा या बूट दाम्पत्याच्या पोटी हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व जन्माला आलेलं आहे. मी देवव्रत यांना या ठिकाणी आमंत्रित करतो, त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करा. नमस्कार. आजच्या या पंचांग सोहळ्यामध्ये मी माझ्यातर्फे आणि ग्रहदृष्टी सूर्य सिद्धांतीय पंचांगातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण असेल की इतकी सगळी चांगली पंचांग असताना ही एक नवीन भानगड कशाला, आणि याचंच थोडक्यामध्ये समाधान तर नाही म्हणणार मी, पण एक उत्तर देण्याकरता मी मुद्दाम तुमच्या समोर उभं राहिलो. जर आपण एक थोडंसं इतिहासामध्ये गेलो आणि जर असं बघितलं तर साधारणतः 100 वर्षांपूर्वीचा जर इतिहास जर तुम्ही डोळ्यासमोर घेतला तर भारतामध्ये 2 प्रकारची पंचांग निघत होती. एक पंचांग म्हणजे ज्याला आपण दृक सिद्धांत म्हणतो, जे आपल्याकडे तुम्हाला परिचित आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रात जेवढी पंचांग निघतात ती सगळी दृक सिद्धांतावरती आधारलेली आणि प्राचीन अशा वैदिक पद्धतीवरती आधारलेलं की ज्याचे सगळे रूट्स सूर्य सिद्धांतामध्ये दिलेले आहेत त्यावरती असलेली पंचांग ही 100 वर्षापूर्वी भारतामध्ये निघत होती. साहजिक आहे, आपला संपूर्ण देश हा विविधतेने नटलेला आहे आणि 2 गोष्टी म्हटल्या की त्यामध्ये वाद विवाद प्रतिवाद या सर्व गोष्टी असतात. पण त्या काळामध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी एक फार मोठी मोलाची कामगिरी केली आणि सूर्य सिद्धांत आणि दृक सिद्धांत हा एक्झॅक्टली काय आहे आणि याचा समन्वय का करावा याबद्दल त्यांनी 100 वर्षाच्या पूर्वी एक फार मोठी सुरुवात त्यांनी केली. पण नंतरचा इतिहास असा आहे की जरा तुम्ही भारताचा नकाशा बघितला तर महाराष्ट्र आणि तिकडे पश्चिम बंगाल ही 2 राज्य अशी आहेत की या 2 राज्यांच्या मार्फतच इंग्रज जास्त भारतामध्ये शिरले आणि दोन्हीही राज्य ही अतिशय पुरोगामी विचारांची होती. त्यामुळे पाश्चात्यांचे जे विचार होते ते महाराष्ट्रामध्ये जास्त रुळले, जास्त पॉप्युलर झाले आणि त्या काळातल्या ज्योतिषाला कुठेतरी सायंटिफिक दर्जा मिळावा ह्या दृष्टिकोनातून दृक सिद्धांताचा प्रचार जो आहे हा महाराष्ट्रामध्ये जास्त झाला आणि ही जी सूर्य सिद्धांतावरती आधारलेली ज्याला कदातिथीची पंचांग म्हणतात ती पंचांग महाराष्ट्रामध्ये मागे पडली. पण याच वेळी जर तुम्ही उत्तर भारत आणि दक्षिण भारत जर बघितला तर तिथे या प्रकारची पंचांग जी आहे ती पूर्णपणे निघत होती आणि आजही निघत आहेत आणि शंकराचार्यांच्या 4ही पीठाची त्यांना मान्यता त्यावेळेस पण होती आणि आज पण आहे. आता हा सगळा जर इतिहास जर आपण बघितला
तर यामध्ये एक लक्षात येतं की सूर्य सिद्धांत हा अतिशय प्राचीन आहे आणि त्यामध्ये दिलेली जी सूत्र आहे ही सूत्र ज्योतिषामध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं वापरता येतात आणि लागतात. यामुळे दक्षिणेमध्ये हा जो पंचांग आहे, हे जे पंचांग आहे याला वाक्य पंचांग म्हणतात. आजही वाक्य पंचांग तिथे प्रसिद्ध आहे. आणि वाक्य पंचांग म्हणजे काय, वाक्य का दिलं नाव त्याला, की वाक्य म्हणजे इट इज अ डिक्टम. काही सिद्धांत आहे, डिक्टम्स आहेत, त्याच्यावरती आधारलेली जी पंचांग आहे त्यांना वाक्य पंचांग. पण ती वाक्य पंचांगच म्हणजेच सूर्य सिद्धांतावरती आधारलेली कलातिथीची पंचांग जी आहे ती आहे. आता पंचांग म्हटलं की त्या दोन भाग येतात. एक, त्याचा उपयोग कुठे, तर ज्योतिषाकरता. ज्योतिषाकरता म्हणजे ज्यातून आपण काही भविष्य सांगतो, फलादेश देतो, त्याच्याकरता एक उपयोग. आणि दुसरा धर्मशास्त्र. धर्मशास्त्रामध्ये जी काही आपण कृत्य करतो त्यामध्ये दोन प्रकारचे कृत्य असतात. एक दृष्ट फल आणि एक दुसरं अदृष्ट फल. दृष्ट फल म्हणजे काय, मला गाडी घ्यायची आहे, मला लग्न करायचं आहे, मला घर घ्यायचं आहे, या गोष्टी दिसतात, ही सगळी दृष्ट फल आहे. पण जर मला कोणाचं श्राद्ध करायचं, एखाद्या मुहूर्तावरती कुठलं एखादं धार्मिक कार्य करायचं, तर ते मला कुठे दिसत नाही त्याचं फल. तर हे सगळे अदृष्ट फल जी आहेत, या अदृष्ट फलांच्या करता, त्याच्या सिद्धी करता अनेक ग्रंथांमध्ये लिस्ट दिली मी, तर मला वाटतं 20-25 ग्रंथांची लिस्ट होईल. तर ज्योतिषाची ग्रंथ ॲज वेल एज आपली धर्मशास्त्रातले ग्रंथ जे आहेत त्यांनी या सूर्य सिद्धांताच्या पंचांगाला आणि सूर्य सिद्धांतानुसार वर्कआउट केल्या जाणाऱ्या कलातिथींना महत्व दिलेलं आहे. हा भाग महाराष्ट्रामध्ये माझे मित्र गौरव देशपांडे यांनी पुण्याहून चालू केला. आणि या सर्व सिद्धांताचा अभ्यास करत असताना मलाही असं जाणवलं की विदर्भातून जर आपण या पंचांगाची ओळख जर सर्व जनतेला करून दिली तर चांगलं होईल. कोण काय वापरायचं हा जो भाग आहे हा प्रत्येकाच्या निवडीचा भाग आहे. आणि सध्याच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये सगळ्या गोष्टी, सगळी ज्ञानाची द्वारं ही सगळ्यांकरता उघडी असावी आणि त्याच्यात शिरून त्यांना ते बघून त्याला जे आवडेल ते त्यानं घ्यावं, असा हा आजकालचा जमाना आहे. तर यामध्ये या हेतूनं हे पुढच्या संवत्सराचं प्रदृष्टी सूर्य सिद्धांतीय पंचांग या नावानं एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तो आपणा सर्वांना आणि वैदर्भी जनतेला आवडेल अशी आशा मी व्यक्त करतो आणि आपल्याबरोबर प्रजाला